हॉर्नबिल बघ, अरे हॉर्नबिल बघ. ते जांभळं पण भरपूर आहेत, अशी हाताला लागतील अशी. नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे. आज आपण आलोय माझ्या लाडक्या कोकणात. आणि आजचा दिवस कसा असणार आहे माहिती आहे तुम्हाला? तर एकदम उन्हाळ. आज आपण बालपणात जाणार आहोत, रानावनात फिरणार आहोत आणि कोकणचा खरा अस्सल गावरान स्वाद घेणार आहोत. चला तर मग माझ्यासोबत या उन्हाळ सफरीवर. मित्रांनो, कोकणात सकाळी सकाळी जाग आली की फक्त पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो. आणि हे बघा, नशीब बघा आमचं, समोरच झाडावर कोण बसलंय. हे म्हणजे पक्षी बघ, हॉर्नबिल बघ, अरे हॉर्नबिल बघ. कोकणचा वैभव असलेला हॉर्नबिल म्हणजेच आपला धनेश पक्षी. दोन आहेत बघ, हा दोन आहेत. बघ उडला बघा, दुसरा उडेल बघा. याची ती लांब चोच आणि उडण्याची स्टाईल, राव काय भारी दिसतोय. नेमके तर याच्यामध्ये केवढे मस्त होते ना. कोकणात आल्यावर निसर्गाची ही अशी रूपं पाहायला मिळतात, म्हणूनच या मातीची जादू काही वेगळीच आहे. फणसाच्या झाडाखाली आल्यावर तोंडाला पाणी सुटणारच. हे बघा कसं रसरशीत फणसाचं झाड डवरलंय. आज आपण हा फणस कापणार आहोत. हाताला थोडं तेल लावून घ्यायचं, नाहीतर डिंक सुटणार नाही. आहा हा, काय तो गरेदार सुवास. तर काय आणि फक्त फणसच नाही, हे बघा इथे काय सापडलंय. चारोळी. बऱ्याच जणांना माहिती नसतं ही चारोळी कशी फोडायची. हे बघा, हा दगड घ्यायचा आणि हलक्या हाताने यावर मारायचा आणि ही निघाली आतून पांढरी शुभ्र चारोळी. ही चारोळी आपण खीर, श्रीखंड किंवा गोड पदार्थामध्ये वापरतो. चव एकदम अप्रतिम लागते. मस्ती तर झाली, आता घेऊया देवाचं नाव. आपण आलोय तरेळीमध्ये. सगळ्यात आधी दर्शन घेऊया गांगेश्वर मंदिराचं. काय शांत आहे इथे. आणि यानंतर आपण आलोय खर्जा देवीच्या मंदिरात. कोकणातल्या या मंदिरामध्ये आल्यावर मनाला जे समाधान मिळतं ते जगात कुठेच मिळणार नाही. चला देवीचा आशीर्वाद घेऊया आणि पुढच्या मोहिमेला निघूया. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण आलो आहे ते कोकणचा मेवा काढायला, म्हणजेच करवंद. झाड भरलेले करवंदाने.
सात्विक आणि हे बघा इथे पुढे झाडाला मस्त जांभळं लागलीत. काही जांभळी झालीत आणि काही हिरवी आहेत. जी पिकलीत ती आपण पटापट काढूया. नाही म्हणजे काहीतरी घे, पिशवीचा अंजा. कोकणात हीच खरी मजा असते. ही रस्त्यावरची झाडं जरी दिसली तरी उतरायचं आणि सगळं काढायला सुरुवात. तर इकडे जांभळं बघा किती जवळ आहेत. त्याचप्रमाणे कैऱ्या पण इथे, आंब्याचं पण झाड आहे. आता वळूया आपल्या लहानपणीच्या सगळ्यात मोठ्या खेळाकडे, ते म्हणजे रस्त्यावरच्या कडेचे आंबे दगडाने पाडणे. हा मारला दगड आणि हा बघा पडला आंबा. चोरून आंबे पाडण्याची मजा काही वेगळीच असते बाबा. अरे बापरे, आंबे पाडता पाडता अचानक पावसाचं वातावरण झालं बघा. आभाळ कसं गच्च भरून आलंय. कोकणचा पाऊस कधी येईल सांगता येणार नाही. थोड्याच वेळात बघा, आता मगाशी वातावरण कसं होतं आणि आता कसं झालंय. पूर्ण आभाळ भरलेलं आहे इकडे. पावसाची लक्षणे दिसतात. जोरात पाऊस येणार असं वाटतंय. चला चला पटापट गाडीत बसा, नाही तर पूर्ण भिजणार आपण. मित्रांनो, आम्ही गाडीत आलो आणि पाऊस अगदी जोरात सुरू झाला. नुसता पाऊसच नाही तर वादळी वारा सुटलाय आणि विजाही चमकत आहे. कोकणचा मान्सून पूर्व पाऊस काय डेंजर असतो याचं जिवंत उदाहरण आहे हे. पण निसर्गाची कमाल बघा. या जोरदार वाऱ्यामुळे रस्त्यावर अक्षरशः आंब्यांचा पाऊस पडलाय. झाडावरून टपटप आंबे रस्त्यावर पडतात. काही लोक गाडी थांबवून हे आंबे गोळा करतात. काय हा निसर्गाचा खेळ आणि काय हा आमचा उन्हाळ दिवस. तर मंडळी, असा होता आमचा आजचा कोकणातला एक उन्हाळ, निसर्गरम्य आणि तितकाच थ्रिलिंग दिवस. हॉर्नबिल पक्षापासून सुरू झालेला प्रवास थेट वादळी पावसात आंब्याच्या लुटीने संपला. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला? तुम्ही कधी असा पाऊस आणि आंबे पाडण्याचा अनुभव घेतलाय का? मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन सफरमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय. काळजी घ्या.